विठ्ठल म्हणे कारे वाजा, पडोनी जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. बाप रखुमा देवीवरू अभय करू, मस्तकी ठेविला निर्धारू, पडोनी जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिववीरैर्चिनुतं शरण्यम्. भृत्यारत्यहं प्रणतपाल, भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. मूर्ति उदारा सोपान देवा, मूर्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो कृष्ण मुक्ताबाई नमो त्रिभुवन. भ्रमधर्षी या देहाचा विठ्ठल म्हण कारे वाचा, पडोनी जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग आनंदी वल्लभ माऊली ज्ञानोबाराय यांचा हा तीन चरणाचा आणि भगवन नामस्मरणाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा. देह हा मिथ्या आहे, क्षणिक आहे आणि म्हणून त्याचा भ्रम न धरता भगवंताचं नामस्मरण कर म्हणून नामस्मरणाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे. माऊली ज्ञानोबा आपल्याला या अभंगात असं म्हणतात, भ्रमधर्षी या देहाचा, हा देह माझा आहे असा भ्रम धरशील तर ती चुकीची गोष्ट आहे. तसा तुझा देह नाही, तो भ्रम आहे. भगवंताचं नामस्मरण, विठ्ठलाचं नामस्मरण वाचनी म्हण. का या देहाबद्दल जी तुझी सुखाची कल्पना आहे, देह हे सुखाचं साधन आहे, पण ते क्षणमात्र आहे, क्षणभंगूर आहे. देह कधी पडून जाईल याची तुला कल्पना पण येणार नाही. आणि म्हणून संपूर्ण या सृष्टीतलं सार भगवान आहे आणि त्या साराचंही सार भगवंताचं नामस्मरण आहे. असं सारातलं सारभूत असणारं भगवंताचं नामस्मरण, विठ्ठलाचं नामस्मरण ते घुई. आणि असं नामस्मरण घेतल्यानंतर भगवान पंढरीश पांडुरंग ज्याचा वरदहस्त अभयदान देणारा अभय करू आहे, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून दुःखमुक्त करणारा असा ज्याचा आशीर्वाद आहे, तो निश्चित त्या भक्ताच्या मस्तकावर ठेवतो. असा तुझा दृढ विश्वास होऊ दे, निश्चित खात्री होऊ दे. नामस्मरण करणाऱ्या भगवत भक्ताकरताच भगवंताचा अभयकर हा सदैव असा वर आहे.
आणि म्हणून तो तुझ्याकरता भगवान तुझ्या मस्तकावर ठेवतील. म्हणून नामस्मरण कर आणि त्या अभय करापासून तू मुक्त होशील, दुःखमुक्त होशील, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल ब्रह्मदर्शी या देहाचा विठ्ठल म्हण कार्य वाचा, पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. प्रस्तुत आपला हा सालामतप्रमाणे परंपरेप्रमाणे आलेला हा कार्तिकीचा माऊली ज्ञानोबा समाधीचा सोहळा. त्या समाधी सोहळ्याकरता महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून सगळे वारकरी अत्यंत श्रद्धेने भावनेने या ठिकाणी येत असतात. वारकरीची सगळ्यात उत्तम सोय असते. कोणती? जी उत्तम सोय, गैरसोय ही त्याची उत्तम सोय असते. पण वारकरी त्याला कधी मोजित नाहीत. कुठं व्यवस्था आहे, व्यवस्था नाही. आणि आल्या प्रसंगी असं आहे, आंतरबाह्य जग आणि मन युद्ध. काय? रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. आणि म्हणून युद्ध वारकरी शिक्षित असला, उच्च शिक्षित असला, क्लास 1 जरी असला, पण वारकरी असला त्याला असं ॲडजस्ट करायची सवय असते. असला तर मस्त गाद्या गिरद्या फॅन बिशी आणि एकदा लागला ना कामाला दगडात मातीत चिखलात. हे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सगळे ऑफिसर लोक आहेत, तुम्हाला यातलं सगळं माहीत आहे ते. मग हे याला काय म्हणतात? वारकरी. पण ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊन मोठ्या भावनेने, मोठ्या श्रद्धेने जी मंडळी सालाबादप्रमाणे वारी करतात, अशा वारकऱ्यांच्याबद्दल बोलतो आहे मी. कीर्तनकार महाराजांच्याबद्दल बोलत नाही मी. तुम्ही महाराजांच्याबद्दल नाही बोलत. महाराज गेले कुचे खात, महाराजाला कोण खात नाही, महाराजाला कोण खात नाही. वारकऱ्यांचं महत्त्व आहे, संप्रदायात वारकऱ्याचं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये, संतवाङ्मयामध्ये भक्तांचं महत्त्व आहे. ज्ञानी श्रेष्ठ असला तरी ज्ञानाचे कधी फोटो लागत नाहीत, भक्ताचे फोटो लागतात. भक्ताची पूजा होते, राजाची पूजा होत नाही, मुकुटाची पूजा होत नाही, लंगोटीची पूजा होत नाही. पूजा भक्ताची होते. म्हणून माणसाने ज्ञानी बनणं चांगलंच आहे, तो सिद्धांत आहे. ज्ञानी बना, उत्तम कलाकार, उत्तम कीर्तनकार, ते आपल्या संप्रदायाचं भूषण आहे ते. पण ते भूषण याचा अर्थ कपाळावर कुंकू नसलं त्या 100 भूषणाला काय चुलीत घालतोस तुझ्या. आणि म्हणून भाविकपणा, भगवंतावरती निष्ठा, माऊली ज्ञानोबा तुकोबा साधू संतांवरती असणारी श्रद्धा, भक्ती, ही भक्ती ज्याच्या जीवनात असते त्याच्यात बाकी इतर गोष्टी असल्या तरी ठीक आणि नसल्या तरी ठीक, ही उत्तम गोष्ट असते. ती गोष्ट काय बाजारात मिळते का? नाही. ती ग्रंथात शिकता येते का? नाही. कथा कीर्तनातून ऐकूनच त्या गोष्टी तयार होत असतात. असं आहे. काही माणसाला कंटाळा येतो, मग त्याचं निरस होतो, त्याचं ते बदलतं. कोण 10 वाऱ्या केल्या म्हणतो, कोण 5 वाऱ्या केल्या म्हणतो. आता म्हणतात ते वाऱ्या, आता काय त्यांना जर त्यातलं काही कळतच नाही. अरे मी 50 वर्ष झाले वाऱ्या करतो आहे, 50 वर्ष. आणि पायी आता यावर्षी मसला वाईट वाटतं, पण आता काय करावं. ज्ञानेश्वर महाराजाला विनंती करतो, मला कोणाचं तारुण्य देत असलं तर द्या, मग पुन्हा एकदा चालणार. पण चला असो, निसर्गाची गोष्ट टाळता येत नाही, हसायची गोष्ट चालू असो. म्हणून तुमचं कौतुक करायचं होतं. निष्ठेने वारीला येणारी मंडळी त्यांच्याकरताच हा सोहळा आहे, त्यांचा सोहळा आहे हा. माऊली ज्ञानोबांचा समाधी सोहळा म्हणजे वारकऱ्यांचा सोहळा आहे, भाविकांचा सोहळा आहे. अशा याकरता तुम्ही आला आहात. आणि माऊलींचा दरबार आहे, माऊलींची वारी आहे. आपल्या नियमाप्रमाणे 2-3 कीर्तन होतात. प्रत्येक कीर्तनामध्ये मी माऊलींचा अभंग घेऊन काहीतरी थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. कारण ह्या अभंग बाहेर कुठं घेता येत नाहीत. असा अभंग जर बाहेर घेतला तर लोक खुशाल नाकात बोटं घालतील, कानात बोटं घालतील, म्हणजे बाबा तुझं तू ऐक. कारण हे काय सोपं नसतं. हे कीर्तन करणं तिकडं काही सोपं नसतं. माऊलीचा अभंग म्हणणंच कठीण आहे, ती म्हणताच येत नाही. आणि म्हणला तरी त्याच्यावरती कीर्तन करणं फार कठीण गोष्ट असते. पण आता वारकरीत आता असं एखादा मोठा काय म्हणतो आपण शूरवीर असतो आणि मग शरदपी असतो, ते युद्ध कुठं करावं? गादीवरती.
मग त्यांनी कुठे तर रणभूमीतच करावं लागतं ना. मग आपल्या हे कीर्तनाची गोष्ट आपली ही आळंदी पंढरी ही रणभूमीच आहे, काळाला पिटून लावायची. चला असो, बाकीचं बा झालं, अभंगावर सांगायचं राहिलं माझा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भ्रमधर्षी या देहाचा विठ्ठल म्हण कार्य वाचा. असं ज्ञानेश्वर महाराज का म्हटले? याचं कारण प्रत्येक जीव अथ ते येते काय म्हणतो आपण, आस्तंभपर्यंत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना देह असतात आणि प्रत्येक जीवाची आपल्या देहाच्या ठिकाणी फार मोठी आसक्ती असते आणि त्या आसक्तीच्या माध्यमातून सगळ्या बऱ्या किंवा वाईट गोष्टी केल्या जातात. तर त्या आसक्तीमुळे माणसाचा देहाच्या ठिकाणी भ्रम होतो आणि तो नामस्मरणात दुरावतो. तर एवढं सांगण्याकरता देह हा भ्रम, तो देह माझा म्हणशील हा भ्रम आहे. तर देह तुझा नाही, तर देह कोणाचा आहे, का आहे, कसा आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला शब्द काढला आहे भ्रमधर्षी या देहाचा. पहिली गोष्ट, भ्रम म्हणजे काय, भ्रमाचं लक्षण काय, भ्रमाचं स्वरूप काय, भ्रमाचं कारण काय आणि भ्रम कोणाला होतो? विठाल भ्रम कशाला म्हणतात? देहावरती भ्रम होतो. मी तुम्हाला सांगून चालेल का ते? पहिलं भ्रम सांगितला पाहिजे ना. असा या देहावरती आपल्याला भ्रम झालेला आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला आपल्याला. भ्रमाचं पहिलं लक्षणा वाचून नाही प्रतिज्ञा मास्त्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. कोणी कोणाची किती प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञेने वस्तूची सिद्धी होत नसते. प्रतिज्ञेने वस्तूची सिद्धी होत नसते. मी लहामाईक देव आहे ऐकतान का तुम्ही? तुम्ही सांगता लक्षण दाखव, दिव्य ते देव हा, दिव्य देव हा. तुम्ही असं कुठं लक्षणात बसावा म्हणजे मग आम्ही त्याला देव म्हणू. त्या प्रतिज्ञा करून एखाद्या सिद्धांताची सिद्धी होत नाही. त्याच्याकरता लक्षण करावं लागतं. प्रत्येकाचं तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण असतं. इतकं अवघड सांगणार नाही तुम्हाला, कामापुरतं सांगतो. लक्षण केलं तर त्याची गोष्ट ती सिद्ध करता येते. जास्त नाही सांगायचं एवढं. भ्रमाचं लक्षण काय असतं? भ्रमाचं लक्षण असतं स्वभाव अभाव अधिकरण में अवभास को अध्यास कहे है. अधिष्ठान से विषम सत्ता अवभास को अध्यास कहे है. तस्मिन तद्बुद्धीती ज्ञानाध्यासा. बरोबर झाली कळण्यापूर्वी तुम्हाला जास्त काय आला तुमच्या डोक्याला ताण देऊन. म्हणजे स्वअभाव अधिकरण मी म्हणजे स्वतःच्या अभावाचा अधिकरणाच्या ठिकाणी त्याचा अवभास होणं, त्याला भ्रम असं म्हणतात. ज्ञान दोन प्रकारचं असतं. थोडं ऐकावंच लागेल तर पहिला शब्द भ्रम ते ऐकावंच लागेल थोडंसं. मग नंतर तुम्हाला सांगा ना दुसरं काही, एखादी नवरा बायकोची गोष्ट सांगितल्यावर पण काय हरकत आहे. लोक त्याच्यावर टपून बसलेले असतात नुसते. असं आहे का? तर स्वअभाव ज्ञान दोन प्रकार, एक प्रमाद ज्ञान असतं आणि एक अप्रमाद ज्ञान असतं. प्रमाद ज्ञान प्रमाणजन्य ज्ञान को प्रमा काय आहे, प्रमाणापासून होणारं ज्ञान त्याला प्रमाद ज्ञान म्हणतात. अबाधित अर्थाला विषय करतं त्याला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. बाधित अर्थाला विषय करतं त्याला स्मृतिभिन्न स्मृतिभिन्न अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान त्याला प्रमाद ज्ञान म्हणतात. आणि तद्भिन्न ज्ञान असतं त्याला अप्रमाद ज्ञान म्हणतात. त्याला भ्रमज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ शुक्तिरजत, रज्जू सर्प, स्थाणुपुरुष, मृगजळ नेहमीचे उदाहरणं आहेत, नेहमी ऐकलेले आहेत. पण इथं विषय आल्यामुळे ते सांगावं लागेल ते. तर इथं स्वअभाव अधिकरण शुक्तीच्या ठिकाणी रजताची प्रतीती येते की नाही? येते. तुम्हाला कळतं नाही? तुम्हाला कळत असेल. शुक्तीच्या ठिकाणी रजताच्या ठिकाणी शुक्तीची प्रतीती. अरे मग शुक्तीच्या ठिकाणी रजताची प्रतीती येते. त्या शुक्तीच्या ठिकाणी रजत आहे का? ते रजताचं काय आहे? अभाव. आणि प्रतीती कोणाची येते आणि कुठं येते? शुक्तीच्या ठिकाणी. याला म्हणतात स्व म्हणजे रजत. स्व अभाव
शुक्तीच्या ठिकाणी. स्व अभाव अधिकरण, अभावाचं अधिकरण शुक्ती आहे आणि त्या अधिकरणात ज्याची प्रतीती येते त्याला भ्रम असं म्हणतात. समजलं तुम्हाला? अधिष्ठानचे विषम सत्ता, शुक्तीचं अधिष्ठान, शुक्ती काय आहे? व्यावहारिक आहे आणि रजत काय आहे? ते प्रातिभाषिक आहे. अधिष्ठानून विषम सत्ता आहे का सम सत्ता आहे? ती विषम सत्ता. अधिष्ठानचे विषम सत्ता, विषम सत्ता असून प्रतीती येते त्याला भ्रम असं म्हणतात. समजलं असं? म्हणजे जी वस्तू तस्मिन तद्बुद्धी, जिथं बुद्धी नसते तिथं त्याची प्रतीती येते त्याला काय म्हणतात? भ्रम असं म्हणतात. भ्रमाचे मोठे लक्षणं आहेत, फार मोठं आहे. तुम्हाला पाहिजे 7वं प्रकरण पहा म्हणजे कळेल तुम्हाला. भ्रमाचे मोठे व्याख्या आहे. असा जो भ्रम असतो तस्मिन तद्बुद्धी. आता तुम्हाला कळण्यासारखं सांगेल. जी वस्तू जेथे नसते तेथे त्याची प्रतीती येते. देह सत्य नाही पण सत्यत्वाची प्रतीती येते. काय येते? सत्यत्वाचा भ्रम होतो. का होतो? कसा होतो? तर तिथं प्रतीती नाही ना त्याची. याच्याकरता हे सांगायचं आहे, ती वस्तू तिथं नसते पण तशी ती दिसते. याला म्हणतात अतस्मिन तद्बुद्धी असं आहे. वक्ते बाबा सांगायचे दृष्टांत त्यांच्या गावचा. ते म्हणजे आमच्याकडे येईन बाई कधी याच्या घरी येत नाही आणि जर आली ती याच्या पुढे कधीच येत नाही. का येत नाही ते मला विचारू नका, ते विदर्भातल्या लोक जाऊन विचार. आपल्याकडे येईन बाई यायला तुडून जायला बसली. आणि मग त्यांच्याकडे ते पद्धती आहेत. तिकडं गावाच्या काठावर वाडगे, आपल्याकडं पूर्वी ते वाडग्यात मग ये वाडग्यात गेले. आता येईन आली त्यांना काय माहिती. आता येईन बाई जाणार होती ती मुक्कामाला राहिली. येईन आहे आग्रह केला. रातच्या दिवस राहिली. बाई म्हणजे कपडे नाही आणले, माझे कपडे घाला म्हणे. सकाळीच आंघोळ केली आणि येईनीचं लुगडं नेसलं. आता येईनीचं लुगडं नेसलं ते तिकडं नवऱ्याला कळलं का आपली बहीण राहिली बुवा. येईन दुसरी येईन होती, कोण राहिली मग त्याला बहीणच मानतात. दुसरी होती राहिली आता तिथं. मग आता बायकोचं लुगडं नेसलं. आता येई समोर ती चुलीत जाळ घेत अजून पुढं सरकून बसली, असं करून बसली. आता याला काय माहिती येईन का बायको? लुगडं तेच होतं तिचं, पातळ अंगावर तर तेच होतं. त्याला आपलं दुधात चरी बिरी ठेवली. ते म्हणलं का ते येईन बाई आली. मग त्यांना लुगडं घ्यायचं. मग आता ती बहीणच राहते का ती माझी बहीण लुगडं घ्यायचं. तर मग कोणतं लुगडं घ्यायचं? ती काय म्हणत होता? ती हा म्हणेन का नाही म्हणेल? ती आपली एक नाही दोन नाही याचा पारा चढला का तुला का तुझ्या काय बापात जाते? येईन घेतलं तुझं काय बिघडतं? चांगला आणू, एक नाही दोन नाही हेच आपलं चाललं आहे आमकं तमकं. आता जरा थोडासा गरमच गडी होता माझ्यासारखा ते. आता चोरी पुढे लाकडच पडले होते. हे लाकूड घेतून पाठीत धपा धर 2-3 घातली. आज 2-3 घातले होते. आहो म्हणजे मग जेव्हा पाहिलं भाई बाबा तुम्ही का चुकलं म्हणले. अहो म्हणले ते आमच्या मंडळीचं पातळ तुम्ही नेसले आणि त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा झाला. आणि कशाला सांगितलं तुम्हाला हे हसायला? म्हणजे काय झालं? तस्मिन तद्बुद्धी, तशी ती तिथं नसताना तशी बुद्धी झाली. तस्मिन तद्बुद्धी, त्याला अध्यास म्हणतात ना त्याला. तस्मिन तद्बुद्धी. आमची ते जगन्नाथ पवार ते माझे खूप चांगले मित्र होते. आमचं मित्रत्व होतं असं. त्यांचं कधी कीर्तन असतं का ते मला आधी बोलून घ्यायचे. म्हणजे हे आमकं तमकं हे असं आहे. मग आता हे कसं काय तुम्ही यातले काय चूक बी काढता? अण्णा तुमची काय चूक काढायची म्हणलं होतं. म्हणजे नाही तुम्ही एकदा हा म्हटले म्हणजे आम्हाला बिनधास मांडायला बरं. म्हणजे आमचं चालायचे गंमत जमून. मग तिथे येते त्याला जशा गमतीच्या दृष्टी सांगायची ते असं चालता तुकडा टाकणार. लय जबरदस्त मांडी करत. मी त्यांचेच कीर्तन ऐक, दुसरंच ऐका त्या काळात. मी त्यांचं स्वतः होतं एक कालात. ते म्हणले झोपळू जावे गेले सासूच्या घरी जेवायला. आता पाहुणा गेला झोपळच होतं ते गाटागट डुकलं घ्यायचं. आता धोंड्याचा महिना होता. सासूने केल्या पोळ्या. आता पोळ्या वाढल्या झाल्या सगळ्या. आता डोक्यात टोपी चप्पी केली. आता जेवायला बसलं ते अशी आली डुकली. ती डुकली आणि ते डोक्यातली टोपी त्याच्यात पडली. ती घडी होऊन पडली अशी. त्याने जे असे तोडायचे आणि डुकले घ्यायचं असं तडातड तोडायचा तोडायचा. तर ती सासू पुढे आली. तिने डोळे काय म्हणला पोळ्या केल्या का कातडी केली तुम्ही काय झालं? ते हे काय तुटाना म्हणले. ती म्हणे तू पोळी नाही तुमची टोपी आहे. तस्मिन, अरे टोपी पोळी नाही टोपी ती. याला काय म्हणतात? तस्मिन तद्बुद्धी. दुसरा जावई सांगतो. आता लमागच्या लोकांना गुदगुली होतं तसं ऐकायला. दुसरा जावई होता त्या रात आंधळ्या होत्या. आलं सासूबाईन केली
जेवायला खीर, आणि खीर केल्यानंतर आता ते आलं. आता दुसऱ्यासमोर आपला दोष सांगणं माणसाला जरा वाईट वाटतं. मग आला, त्याला रात तांदळा, ते आलं, मेवणे आणलं, बसाबत जेवायला म्हणले. आलं, ते बसलं पाटावर, ते भिंतीकडं तोंड केलं. ते म्हणावं तिकडं कुठं तोंड करता, नाही तुम्ही कोणता कलर दिला ते पाहतो. बसलं इकडं तोंड करून, बसलं, झालं जेवायला. आता आली सासू वाढायला. सासू वाढायला आली, ती खीर वाढली, चवळी खाल्लं का. तर मांजरी जात तुम्हाला माहिती आहे, आली कोण मी करा की ते खीर तोंड घातलं. आता हे त्याला काय, त्याला जर दिसतं नसतं काय करेल ते. आता ती मांजरी इकून हा एकूण ती सासू आली, ती यावं जावं, ती मांजर हा ना तुम्हाला दिसत नाही काय. ती तसं नाही म्हणले. मग तुम्ही हाईन काऊन केला. आता म्हणले खीर तुमची, मांजर तुमची, आपण आणू तुम्हाला उगा वाईट वाटत म्हणले. तिनं फुगणी आणून दिली. मांजर आली का म्हणजे डोक्यात घालायची. आता मांजर फुकणी उघडून मांजर गेली पळून. पण ही 2 पायाची मांजर आली खीर घेऊन. याला वाटलं आली मांजर. विठाल याला भ्रम असं म्हणतात. वस्तू नसताना वस्तूच्या ठिकाणी प्रतीती येणे याला भ्रम असं म्हणतात. आणि भ्रमाची प्रतीती अशीच असते. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात फार गोड वर्णन केलं आहे. मौली ज्ञानोबा तिथं फार गोड टेकायला. अहोजानंती मा मोढा मानुषीं तनुमाश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम मम भूत महेश्वरम परम भावम अजानंती. हे महामूर्ख, आता ऐकायची तयारी ठेवा. हे महामूर्ख पण कोण. अवजानंती मा मोढा, मोढा नाही महामूढा. महामूर्ख माणसं मला काय समजतात. ज्ञान भगवंतानी तर खडसवलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी खाली लिहिलं आहे त्याच्यात. महामूर्ख अवजानंती मा मोढा. का अवजानंती मा मोढा मानुषीम तनुम आश्रितम. लोकांनी असा देव समजला. काहींच्या डोक्यात कल्पना वेगळीच. कोणाचा 2 हाताचा, कोणाचा 4 हाताचा, कोणाचा मंदिरातलीच मूर्ती. तर मानुषीम तनुम आश्रितम माम अवजानंती. त्यांनी तेवढाच देव समजला. दगडातली मूर्ती देव नाही मूर्खा, त्या मूर्ती देवी. त्यालाच नको मूर्ती समजू. भगवंताला राम आहे, कृष्ण आहे, तेवढा आकार देव नाही. त्या आकारात असणारं मला ओळखतो. आणि मग हे माणसं दगडाचा म्हणा, हाताचा म्हणा, प्रतिमा म्हणा, माम परम भावम अजानंती. सगळ्या भूताचा महेश्वर असणारा मी हे जाणत नाहीत. का जाणत नाहीत. त्यांना भ्रम झाला. तर त्याला भ्रम झाला म्हणजे कसा भ्रम झाला. ज्ञानेश्वर महाराज किंबहुना भवा बिहाया साचेचा डिजार अतिम्या तरी उपत्ती या जतन कीजे. माऊली सांगतात अर्जुना तुला दृष्टांत सांगतो, तू ऐक म्हणले. असं आहे. काय दृष्टांत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत सांगितलं. त्या ठिकाणी एरवी चांदण्या ते म्हणे पिवळे. काय एरवी दृष्टी चांदण्या ते म्हणे पिवळे. आणि ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखे दोष. असं आहे. एरवी दिठीवी दिली कोवळे. ते चांदण्या ते म्हणे पिवळे. तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. हे आता भ्रमाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराज. भ्रम कशाला म्हणतात. काय एरवी दिठी वेधिले कवळे. कवळे याचा अर्थ कवळी दृष्टी असते नाही. कवळी म्हणजे त्याला कावीळ झालेली दृष्टी असते. त्या दृष्टीमध्ये सदोषता निर्माण असते. शंख कसा असतो पांढरा आहे का नाही. पण तरीसुद्धा त्याला जर डोळ्यात कावीळ झालं काय म्हणतो पित्त शंखा. शंख पिवळा म्हणतो, चांदणं पिवळं म्हणतो. मातीत वस्तू ती आहे का. तुम्ही पुढे सारखा त्यांना बघा त्रास होतो. तुम्ही पुढे सारखा पॅन्टवाली असं थोडंसं पुढे सारखं. महाराज आहेत ते नाही. म्हातारे माणसं थोडासा विचार केला बघ. वयस्कर माणसं आहेत ना. मग त्या कालामध्ये त्या चांदणं पिवळं नाही पण त्याला ते पिवळं वाटतं. व तस्मिन तत् बुद्धी. सगळे लक्षण तुम्हाला तुम्ही जे म्हणतात मी त्याच्यावर ते तुम्हाला सांगेल ते असं आहे. ज्ञानेश्वर महाराज ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणती कडूविक. बरं का. आणि ते बी अमानुष अमानुष मानुषे मानिती माती. मग आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी परिस्थिती होते. वास्तविक पाहता दूध दूध पवित्र आणि गोड.
इतकं दूध पवित्र आणि गोड असतं, पण जर त्याला ताप आला तर तापेच्या माणसाने जर दूध घेतलं तर त्याला ते दूध कडू लागतं. ते कडू लागतं की नाही? मग दूध कडू आहे का? मग काय आहे? दूध कसं आहे? गोड आहे. गोडा ठिकाणी काय झालं? कटुता. मग काय झाला? अध्यास झाला, भ्रम झाला. भ्रमाला काय लागतं? सादृश्य लागतं. यात काय सादृश्य आहे? गोड. दूध गोड आहे आणि त्याला कडूचं सादृश्य आहे का? त्यात सादृश्यातून अध्यास होतो का? मग कसं काय झाला? कसं काय झाला अध्यास? अरे सादृश्य दोष नसतो. सादृश्य असलं तर अध्यास होतो, पण सादृश्य वाचूनही अध्यास होतो. कुठं होतो? आकाशाच्या ठिकाणी काय नीलतेचा अध्यास होतो. काय सादृश्य? आणि कोणता दोष नसला? अविद्या दोष असतो. काही झालं तर अज्ञान नावाचा मोठा दोष असतो. कशाकरता सांगितलं हे? भगवान सांगतात मला अमानुष माणूस मानती, मला अमानुष मानतात ही माणसं. का? याला भ्रम असं म्हणतात. हे सगळे भ्रम असं झालं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढचं एक दृष्टांत असा गोळ दिला आहे. जैसा नक्षत्राचे आभासा साठी घातू झाला हंसा, माझी रत्नबुद्धीची आशा रिगोनिया. हंसाचं उदाहरण दिलं. ते हंस आकाशातून चाललं होतं, खाली खडक होता आणि खडकावर पाणी पडलं होतं. हंस काय खातो? मोती खातो. मग त्याला त्या चांदण्या त्याच्यात दिसल्या, त्याला मोती दिसले. जे वरून भरारी मारली, नीट मारली का की पाण्यात कशावर आदळा? जैसा रत्नबुद्धीची आशा असं आहे. म्हणजे नाहीतरी राजहंसा रत्नबुद्धीची आशा काय ते साठी घातू झाला. म्हणजे याचा अर्थ वरून त्यांनी उडी मारली. भ्रम झाला का नाही? तिथं रत्न आहेत का? तिथं नाही. रत्न नसून वाटले का नाही? याला काय म्हणतात? भ्रम झाला. याला म्हणतात भ्रम झाला. सांगे गंगा बुद्धी मग मृगजळ ठाकून आल्याचे केव काय फळ, आणि सुरतरू म्हणून बाभोळ शिविली करी असा आहे. त्यांनी मृगजळ पाहिलं आणि मग गंगा पाहिली होती. मृगजळ त्याला वाटतं गंगाच आली. मग आता ते गेला तिथं पळत. मग त्याला गंगा दिसेल का? आता तिथं पाणी हातात येईल का? नाही. पाणी नसून काय वाटलं? ते पाणी वाटतं त्याला. यालाच भ्रम असं म्हणतात. एखादं त्यांनी पुराणात ऐकलं होतं का बस कल्पतरू असतो. मग कल्पतरू खाली जी कल्पतरू खालीन फळे मागत फळे ती मागितली. फळे कल्पतरू खालीन फळे ती मागितली. कल्पतरू खाली जे जे पाहिजे ते तुम्हाला मिळतं. मग हा बिचारा जरा थोडा बुद्धिमानच होता, सुभाषसारखा मोठा बुद्धिमान. गेला त्या बाबळी खाली बसला. अरे म्हणला केवढं कल्पतरू झाड आहे. आणि सुरुवात केली सांगायला, हे बघ मला एक बायको पाहिजे, तुला 5 मुलं पाहिजे, त्यांचे लग्न झाले पाहिजे, त्यांना 5-5 पोरं झाली पाहिजे, त्यांना राज्य मिळालं पाहिजे आणि माझी सेवा केली पाहिजे. त्यांना जेवढ्या पाहिजे तेवढ्या सगळ्या कल्पना त्यांनी सांगायला सुरुवात केली. मिळत्याल की नाही? मिळत्यान बरं आहे का? आता काय सांगायचं पुढे कीर्तन? आता अरे सुरतरू म्हणून बाबळू शेविली. बाबळीच्या खाली गेला, त्या बाबळीच्या ठिकाणी त्याला सुरतरूचा काय झाला? भ्रम झाला. भाषण झाला, भ्रम झाला त्याला. वस्तू नसून वस्तू तशी दिसणं त्याला तर भ्रम असं म्हणतात. वस्तू नसून वस्तू तशी दिसणं त्याला तर भ्रम म्हणतात. हार निळ्याचाचे दुसरा. त्या ओळीची सुरुवात काय ते? हार निळ्याचाचे दुसरा. आणि असा हात घातला ते विखारा. म्हणजे पडलं होतं लाकूड आणि लाकूड पडलं त्याला साप वाटला. म्हणजे सर्पा जसा रज्जूवरती सर्पाचा भ्रम होतो, लाकडावरती सर्पाचा भ्रम होतो. पण सर्पावर पण लाकडाचा भ्रम होतो ना? मग आता सर्प पडला होता. मग त्याला वाटलं लाकूड आहे. घेतला आणि त्याने गपकन घातला त्याच्यात हात. आता गपकन हात घातल्यानंतर सर्प काय त्याची मुखे घेईल का? ते होता नसून वाटलं की नाही त्याला. तसंच आहे. खदिरांगार खोळे भरले आणि कुआस्या घातले उडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा चांगला खैराचं लाकूड पेटलेलं होतं. ढस हार पडला होता. तो हार गोळा केला आणि वटीत घातला. आता काय होईल त्याचं? ते काय वाटलं त्याला? ते लाल आहेत त्याला असं वाटलं. त्याच्या ठिकाणी त्याची लाल बुद्धी झाली. तस्मिन तद बुद्धी. एक सिंह गेला येरीच्या काठावरती, खाली डोकलं, त्याला दिसला सिंह. अरे म्हणला तूच का? अरे तू कुठून कोण? मी तर जंगलाचा राजा आहे म्हटला. वरून त्याच्या बोकंडी उडी मारली. ते जे पडलाय तर अजून नाही वर आला. ते काय झालं? भ्रम झाला त्याला. भ्रम झाला.
आणि म्हणून अथवा निदान हे प्रगटले हे पोरो नववाद्य मी हरिपाठासारखा म्हणत होतो. आता माझ्या डोळ्यापुढे दिसते पण ते तोंडातून येतच नाही. तर काय करू ते आता. आणि तुम्ही असे दप्तर मिळालीत मला माझ्या जीवनात सगळं मलाच आठावं लागत होते. एखादी ओवी एखादा अभंग टपकन कोणी सांगेल असं नाही. पण चल जाऊ दे आता काय आपण झालो म्हातारे कोणाला काय म्हणता जाऊ दे. कशाकडे सांगत होतो याला भ्रम असं म्हणतात. आणि असा जो भ्रम असतो तो भ्रम निरअधिष्ठानम क्वचित भ्रमम न वीक्षते. अधिष्ठाना वाचून माणसाला भ्रमाची प्रतीती येत नाही. मग तुम्हाला हे सगळे उदाहरणं सांगितली. मग देहाच्या ठिकाणी भ्रम होतो हे भ्रमाचं लक्षण सांगितलं बरोबर आहे का नाही. तर भ्रमाचं कारण असतं एक अज्ञान असतं. आता भ्रमाचं स्वरूपही सांगितलं तुम्ही भ्रमाचं कारण काय अज्ञान असतं. मग तुम्हाला ज्या कालात देहाच्या ठिकाणी भ्रम होतो तो कशाचा भ्रम होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणासाठी भ्रमधर्षे या देहाचा विठ्ठल म्हण कारेवाचा. ते परमपूज्य स्वामी महाराज स्वामीजींच्या मालिकेमध्ये म्हण कार्यवाचे आहे आणि गाथ्यामध्ये म्हणे कार्यवाचे आहे. अर्थ एकच आहे काय तुम्हाला जे म्हणता येईल ते म्हणा. विठ्ठल म्हण कारेवाचा भ्रमधर्षी या देहाचा. देहाच्या ठिकाणी भ्रम झाला. तुम्हाला भ्रमाचे उदाहरण भरपूर सांगितले. तो देहाच्या ठिकाणी भ्रम झाला. कशाचा भ्रम झाला. पहिला भ्रम झाला देह माझा नसताना देह माझा म्हणतो हा पहिला भ्रम. देह सत्य नसताना देह सत्य समजतो हा दुसरा भ्रम. देह सुखाचं साधन नसताना सुखाचं साधन समजतो हा तिसरा भ्रम. आणि देह मी नसताना मी देह म्हणतो हा चौथा भ्रम. विठार देह माझा आहे का. तुमचं काय आहे. माझा म्हणजे काय. देह कोणाचा आहे. चेअरमन कोणाचा आहे देह असं म्हणतं कोणी. हात कोणाचा आहे हात माझाच म्हणतो. माझा पाय दुखवतो माझा डोळा दुखवतो माझा हात म्हणतो. असं आहे. मला गाचंडी दिली म्हणतो. मला अमकं तमकं नावाचा आणि त्याचा काही संबंध नसतो तरी काय त्याचं माझं 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 राम राम राम. आम्ही लहानपणी ते गौऱ्या वेचायला जायचे पोरं म्हणजे पोरी त्यात आम्ही होतो. परत पोरी म्हणजे राजासारखं काय तुम्हाला याच्यामध्ये. पण तुम्हाला बायकानं फेका काय रे ओन रिकाम सोट भडे होतो. मला काय लहानपणचं सांगतोय मी. नसलेलं वातावरण तयार केलं. तर ते मग ते गोऱ्या गोळा करायचे असं लहान लहान मुलं ते पूर्वीच्या काळात फार महत्त्व राहायचं. आमच्या एवढे आता चेअरमनला माहीत असेल रस्त्याने माणूस चालला तो शेणाची पोवटी पडल्यानंतर तो ठोकरणारच नाही. ती शेणाची पोवटी उचलो आणि खूप जनावर होते शेतामध्ये जाताना मोठमोठे रस्ते होते. आमच्या गावाचंच नाव डोंगरगणी. खूप गाय आमच्या गावात प्रत्येकाच्या घरी 100-150 गाया होत्या. आमचं छोटं कुटुंब होतं तरी आमच्याकडं 15-20 गाय राहायच्या. मग त्या अशा गायन शेतात टाकण्याकरता मग ते असं मग ते डोक्यावर एवढ्या पाट्या घ्यायच्या आणि ते पोरी माणसं सगळं विचारायचं. ती म्हैस चालली म्हैशीने शेण टाकलं तर त्या 2 पोरी अशा मी पाहिलं ती म्हणजे मी पाहिलं मी पाहिलं. गेल्या शाळेजवळ जे शेण घ्यायचं राहिलं आणि जे झोंबलं मी सुरू झाली तिकून आला एक म्हातारा. आज पोरी का मारतात म्हणे. तुम्ही बाबा हे माझं शेण आहे. तुम्ही नाही बाबा हे माझं शेण आहे. बाबा हे माझं शेण आहे.
तर तो म्हणला पुरी हो काय म्हणता तुम्ही, मला ते म्हशीचं शेण वाटतंय म्हणे. इथपर्यंत तयारी तुमची द्यायला माझं म्हणता ती गोष्ट सोडा, म्हणजे शेणाला पण माझं म्हणायची तयारी. देह माझा नाही, देह तो आणला उसना पाचाचा, बरं आहे का नाही. देह तो पंचमहाभूताचा काय पंचमहाभूताचा गोंधळ एके ठाई केला, एके ठाई मेळ आणि लाविला सबळ अहंकार त्या पाठी. म्हणतो तो देह माझा आहे, पण देह तुमचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात न म्हणा देह माझा, देह माझा ऐसा. आणि मग भरोसा मग केव्हा कळेल, मरणाच्या टायमाला कळेल, देह सोडून चालल्यावर कळेल. माणसं सुरुवातीला लहानपणी माझा म्हणतात, तरुणपणी माझा म्हणतात, आणि सोडून चालल्यावर सुद्धा माझाच म्हणतात. कुठं गेलता डोळा लय दुखतो, डोळा नीट करायला, म्हणजे कापू कापू शिव वापरितो, शिव वापरितो, टंगडच कापितो, पोटच कापितो, टाकेच घालतो, पण वापरितोच तो. तो काही सोडायला तयार नाही. तो त्याचं ते वतन बनवतो, वतन बनवतो. जशी जमीन असते, घर असतं, माया विघ्ने भ्रमरा खरे म्हणता मी माझेनी घरे, असा प्रकार. काय प्रकार आहे हा? माझेपणा जो चिकटला तो, माझेपणा ते चिकटण्यामध्ये ते काय त्यात भ्रम आहे का नाही, त्याच्यामध्ये भ्रम आहे. ते वास्तविक तशी गोष्ट नाही. म्हणजे माझं म्हणण्याकरता तुम्हाला देहाचा तुमचा संबंध पोचत नाही तरीसुद्धा देह पंचभूताचा आहे, देह जड आहे, देह पंचभूताचा आहे. आणि म्हणून जी माणसं देह माझा आहे, देह लोकाचा नाही, देह माझा आहे, अरे हे भाड्याचा आणले, भाड्याचं घोडं उष्ण, हे ज्या कालामध्ये संपलं का ते त्याला द्यावंच लागतं. तुम्ही सोडलं तरी सोडावं लागतं, आणि नाही सोडलं तरी सोडावंच लागतं. ते रेल्वेत माणसं बसतात, रेल्वेत माणसं बसले का तिकीट, ज्या स्टेशनपर्यंत तिकीट असतं तिथपर्यंत बसायचं, आणि तिकीट संपलं का उतर खाली, त्याला कोणी उतर ते आपाप उतरतं. ते तशीच गोष्ट आहे. एकदा तुमचं तिकीट संपलं का मग ते डॉक्टरला विचारित नाही, तुम्हाला विचारित नाही, तुमच्या बायकोला विचारित नाही, आणि ते कधीही तुम्हाला सोडायची परवानगी घेत नाही. हे लक्षात घ्या. देह सोडायला परवानगी कोणाची मागत नाही, कारण तो बिचारा असाच आहे. पण देह म्हणतात खरे माझा, ते माझं म्हणतात, माझं म्हणतात म्हणून सजवतात की नाही, माझा म्हणतात म्हणूनच पावडर लावतात की नाही, माझं म्हणतात म्हणूनच वेशभूषा केशभूषा करतात की नाही, सगळं काय करतात. आणि का करतात हे? मग बायको द्या करता का आत्म्या करता, बंगला द्या करताय का आत्म्या करता, पैसा द्या करताय का आत्म्या करता, सगळं प्रतिष्ठा द्यायची असते का आत्म्याची असते, असते का ती प्रतिष्ठा असते का हो? कोणी प्रतिष्ठा असे हे घे प्रतिष्ठा देऊ शकतो का? नाही. मग काय असतं ते? रामदास काय असतं? प्रतिष्ठा काय असते? कोण तुम्हाला चांगलं म्हणायला मोकळं आहे? ज्ञानेश्वर महाराजाला कोण चांगलं म्हणा ना,
ज्ञानेश्वराचे खंडनाचे ग्रंथ लिहितात लोक अजून. भगवान प्रभू रामचंद्रला कोणी चांगलं म्हणणं नाही. अजून त्यांना 60% लोक अजूनही त्याला नाकारणारे लोक आहेत. तुम्हाला कोण चांगलं म्हणत आहे? मग तुमची प्रतिष्ठा कशावर आहे? तुमच्याच डोक्यात की मी मोठा आहे. आपल्या डोक्यातून कल्पना काढली का मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, माझी फार मोठी प्रतिमा आहे. वा, आपलं नाव काय, आपलं गाव काय, अरे वा, नाव काय आणि गाव काय तुलाच माहीत आहे. बाहेरचं कोणी म्हणत आहे का? ते नाही. हेच बोर्ड छापित आहे, हेच तिथं नाव छापित आहे, हेच पत्रिकेवर भांडत आहे. राव आमकं तमकं सगळ्याला गुरुवर लिहिलं आणि माझ्या पाठीमागं गु लावलाच नाही. आता तुला नाही तर का लावायचंच काय? तुला भांडतानी पाहिलेत मी लोक. अरे काय महाराज आहेत का काय? तुम्ही भूत आहेत का काय? कशात ते लोक महाराज तुमचं काय? तुला वाटतं ते लिहि काय लिहितो? काय लिहितो त्याच्यामध्ये? इतके कसे बावळ, इतके कसे आसक्ती? अरे देहाच्या संबंधी जर या गोष्टी तुमच्या घडत्यात, परमार्थ करून बदल जर होत नसेल, अर्धे वय झाले तुमचे, कीर्तन करता करता फार डंगरे व्हायला लागलेत तुम्ही. तुमच्या ह्या गोष्टी जर सुटतच नसतील तुम्हाला, तुमचा परमार्थ कोणत्या दिशेने चालला आहे? तुमची समजूत काय? परमार्थ करण्याचं महत्त्व नाही, समजूत बदलण्याचं महत्त्व आहे. तो प्रापंचिक आहे का महाराज हा प्रश्न नाही, बाई आहे का पुरुष हा प्रश्न नाही, तो गुणवान आहे का साध हा, तुमची समजूत बदलण्याचं महत्त्वाचं आहे. तुमच्या किती ज्ञानेश्वरी पाठ झाली याला कोण कुत्रं खात नाही. किती कीर्तन करून भजन करते काय नाही फरक पडत. समजूत बदलली पाहिजे, माणसाची समजूत बदलली पाहिजे, अवस्था बदलली पाहिजे. ग्रंथ अवस्था बदलीत नाही, कीर्तन अवस्था बदलीत नाही, काहीच नाही. ती तुम्हाला बदलावी लागते, ती बदललीच पाहिजे. मी काल काय होतो, मी आज काय झालो, हे जर तुम्हाला कालच्यापेक्षा आज जर तुमचा फरक, तुमचं परमार्थ की तुमचं सुटलं काय हे तुम्ही ठरवा. तुमचं सुटलं काय याच्यावर तुमची उंची आहे. त्याचा फोटो निघत नाही, ते तुम्हाला कोणी विचारित नाही. तो विचारणं फक्त एकच आहे, भगवान विचारीन, शेवटी यम तुम्हाला विचारेल फक्त. त्याकरता परमार्थ देखाव्याचं नकोच. परमार्थ आपलं काय सुटलं? अरे असं त्या शेंगदाणा शेंगा वाळतात असे खुळखुळ असं ते टरपलापासून असं अलग होतं. मग ते टरपलात असतानाच अलग होतं का बाहेर पडल्यावर अलग होतं ते? अरे मग त्या टरपला कोणतरी शिका, टरपला हो, टरपला कोणतरी शिका. ते टरपला असतानाच अलग होऊन जातं. हात्र गलीत नाही तर तो अलग होऊन जावं, सगळं सोडून द्यावं माणसाने. कर्तव्य कर्म असतात, ठराविक कालात कर्तव्य कर्म असतात, ते केलेच पाहिजे. मुलांचं शिक्षण, त्यांचे लग्न, मुलींचे लग्न, त्यांचे लग्न झाले, त्यांचं झालं, विषय संपला, कर्तव्य संपलं. बाजूला सरक, बाजूला सरक, हे सोड. हे कशाला सांगतोय तुम्हाला? देहाच्या संबंधीची गोष्ट, त्यात आपलं मिथ्यात्व बुद्धी तयार होत नाही. देहाच्या, अरे जगताचं असत्यच तुम्हाला मान्य नाही, बाकीची काही गोष्ट घेऊन बसणार तुम्ही. देहाचं असत्यत्वच माहीत नाही तुम्हाला. देहालाच एवढं सत्य म्हणून बसलीत माणसं. कोणी दगडाला सत्य मानतंय, कोण मातीला सत्य मानतंय. का ब्रह्मचारी होऊन तुम्हाला काय होता नाही वावरं खरेदी करायला? कीर्तन करू करू लोकांचे पैसे गोळा करून वावरं घेता. काय तुमचं जीवन आहे? काय परमार्थ कळतोय तुम्हाला? काय परमार्थ कळतोय तुम्हाला? तर ते जीवन बदललं तर त्या परमार्थाची गोष्ट आहे. आणि कीर्तन नाही लागत त्याला, जीवन सामान्य मनुष्य बदलू शकतो. त्याला ती तेवढी गोष्ट समजते, याचा माझा काही संबंध नाही, याचा माझा काही संबंध नाही. मी धर्मशाळेमध्ये जातात माझे नाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरते प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी. जोवर
सांगायचं होतं मला. कशाचं उदाहरण सांगायचं होतं? वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला. एका धर्मशाळेत जो माणूस उतरतो तिथं आणि मग ते काय वेळेस संडाचं दार मोडलेलं असतं, ते रंग पडलेला असतो, तो काय दही नाही असतं तरी धर्मशाळेची. तू नाही आज जाऊन नाही चालायचं. तो जातो त्याला बोलून आणतो, हे अरे दारमध्ये हे अमकं तमकं हे करायचं, आता हे झाल्याशिवाय मी काय जात नाही असं म्हणतो का तो? काय म्हणतो तो? काय करायचं आपल्याला? आपलं रात्रभर मुक्काम राहिला, सकाळी वळकटी उच्छाले नाही गेलं. वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी. मग ते भाड्याचं आहे का तुमचं आहे ते? अरे मग ते भाड्याचं आहे, हे कोणत्या भाड्याचं आहे? मग हे भाड्याचंच नाही, पण या भाड्याच्या लक्षातच येत नाही. भाड्याच्या खोलीत गेल्यानंतर त्याचं भाडं संपलं का निघावंच लागतं. असा पण वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला असं ते पाठ उठून गेला निघून गेलाच म्हणतो केव्हाच मी त्याला. चालायचं म्हातारपणी तसंच राहतं ते. म्हणजे याचा अर्थ ती गोष्ट जशी सोडावी लागते त्या पद्धतीप्रमाणे आहे. जाऊ द्या, मला माझं सकीर्तन राहिलं सांगायचं. आणि ही गोष्ट कीर्तनामध्ये या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मुद्दाम हसवल्या जातं, मुद्दाम विद्वत्ता दाखवल्या जाते, मुद्दाम मला काय येतं हे सांगितलं जातं. कीर्तनात श्रोत्यांची मनं बदलली पाहिजे. श्रोत्यांची मनं बदलली पाहिजे. परमार्थ किती करणार? त्याला सीमा किती करणार? किती पाठांतर करणार? किती पारायण करणार? आणि कवर करणार? असे त्याला काय सीमा आहे का ती गोष्ट? ते काय बंद होणारी गोष्ट आहे का? ते जन्मोजन्मी करायचं असतं. पण जर बदलच काही होत नसेल तर मग ते काय पायाविने भिंत तातडीचे काय उपयोग होत? त्याचा काय उपयोग नाही. जाऊ द्या, मुद्दा काय सांगायचा आहे? देह माझा नाही हा मुद्दा त्याच्या पलीकडे जातोय आपला मुद्दा. हे कीर्तन ऐकत असताना महाराज दुसऱ्याचं सांगतात असं नाही. प्रत्येक कीर्तन ऐकत असताना महाराज मला सांगतात आणि सांगणारीने समजलं पाहिजे हे माझ्याकरता आहे ते. आणि म्हणून पहिली गोष्ट देह सुटणार नाही, देहाची आसक्ती सुटणार नाही, देहाच्या संबंधीचं सोडायचं शिका. आणि सोडायचं म्हणजे टाकून पळा का? नाही. मनात त्याला किती थारा द्यायचं, त्याला गौणत्व करून टाकायचं, त्यात जगावं लागतं. सोडणं भ्याडपणाची गोष्ट आहे, टाकून पडणं तसं नाही ती गोष्ट करायची. म्हणजे देहाच्या संबंधी देह आणि देहाच्या संबंधी निंदावे आणि इतर वंदावे जीवजंतू तुकाराम महाराज म्हणतात. देह आणि देहाच्या संबंधी निंदावी. मग देहाच्या निंदावी याचा अर्थ काय? शिवाय द्यायचं त्यांना, बायकोला शिवाय द्यायचं. तुझं काय काम आहे? आमका तमकं रट्टे खाशील म्हणजे उपाशी मरशील. त्याला उलट सांगायचं, वा 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 कमल लोचने तुझ्यासारखं कालवण कोणाला येतच नाही. बस मग मूर्खपणा काय होतोय माहिती का? बरं का पोरं हो, माणसं परमार्थ वापरून बायकोला पोसतात. अरे बायको वापरून परमार्थ पोसावं, पोरं वापरून परमार्थ करावं, पैसा वापरून परमार्थ करावं. ही मूर्ख परमार्थ करून पोरं पोषित, परमार्थ करून बायका पोषित. आता काय सांगावं ती गोष्ट? कसं कळत नाही? कळलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो का? नाही, मी माझं सांगतो हे असं समजलं पाहिजे. मी माझ्या विद्यार्थ्याला सांगतो. जगाला सांगायला आपली पात्रता नाही, आपण एवढे नाहीतच. आणि आपलं कोण ऐकल? लोक म्हण तू काय आमचा गुरु आहे का? कशाला सांगतो? आम्ही तुला सांगतच नाही. त्याकरता पहिलीच गणित सोडून घेतलं पाहिजे. आपण आपल्या विद्यार्थ्याला सांगतो. आता कोण काय म्हणेल का? मग बस विषय मिटला. म्हणून देह न म्हणा देह माझा ऐसा. देह ही नंतरची गोष्ट. त्याच्या पहिली गोष्ट देहाच्या संबंधी कसं सोडता येईल. नावावर पैसे ठेवू नको, नावावर वावर ठेवू नको, हाय ते सगळं देऊन टाक. तुमचा जर पांडुरंगावर विश्वास नाही, आता मला माशावेळी माझं सांगावं लागतं तुम्हाला. नसलेलं काय त्याला इच्छा नाही सांगू नये आपलं सहज. आता कसं काय सांगू तुम्हाला ते बरं नाही वाटत. पण आता तुम्ही विद्यार्थ्याला म्हणून सांगावं लागतं. यांना माहीत आहे मी चुकून आयुष्यात चुकून कधी ते पैसे 5 वर्ष झाली त्याला ते कधी शिवलं आहे. त्याचे पहिले नव्हतं मला त्यात रस. चुकून मी तर कधी पाहिलं पण नाही, कधी पाहत पण नाही तिथं काय चाललं ते. सोडायचं आहे उद्या. हे सगळं जरी असतं आणि एवढं वैभव हे सोडायचं आहे उद्या. हे सगळं सोडणार. रोज उठल्यावरती हेच म्हणायचं, मला उद्या मरायचं आहे आणि हे मला सोडायचं आहे. याचा माझा संबंध नाही. त्याच्यात राहायचं, त्याच्यात राहायचं, त्याच्यात करायचं. पण मनात त्याला तेवढी धारणा द्यायची नाही, मनात त्याला स्थान द्यायचं नाही.
आज आहे गौण काय मुख्य काय हेच कळत नाही. आणि काय परमार्थ करता. श्रीमंताचा मुलगा एकुलता एक मुलगा गडी बिडी सगळे काम करायला. ते बाबा बाळासाहेब म्हणला बाबा मला पोहायचं. त्याकडे रामो इकडे म्हणले बाळासाहेबाला पावलं घेऊन जा नदीवरती. गेला बाळासाहेबाला पोहायला घेऊन. आता पोहायला घेऊन गेल्यानंतर मालकानं दम देणार. हे बघ अंगावरती मोठे मोलाचे दागिने आहेत, मोला मागायचे दागिने आहेत, कपडे मोला मागायचे आहेत. बाळासाहेब पोहायला गेले का दागिने कपडे राखायचे. मूर्खा जर का इकडे काय गेलं मग फटके देईन चांगले अमकं तमकं. साहेब मालक तुमची आज्ञा कशी मोडू. आता बाळासाहेब ते मोठ्या घरचं लाकडं लाडकं धेंडळू त्यांनी सगळे कपडे काढले उघडं नागडं झालं धुडू 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 गेलं पळत थेट डोहात. आता आकलीचा भाग कमीच असतो तसल्या माणसांना. कमी म्हणल्यापेक्षा बहुतेक जणांना नसतो पण ते बळच आहे म्हणावं लागतं. मग ते गेलं डोहात त्याला पोहताच येत नव्हतं. गेलं लागलं गटांगला तेव्हा अरे रामू अरे रामू रामू. तेव्हा काय झालं काय झालं काय बाळासाहेब बाळासाहेब. तेव्हा अरे मी बुडायला तिकडे बुड नाही तर बरं म्हणलं तुझ्या बापाने मला कपडे सांभाळायला सांगितले. आणि बराच वेळ झाला ना तो मुलगा रामू नाही मुलगा नाही बाळासाहेब नाही. हा आला मालक धापाटा बी. अरे राम भाऊ अरे बाळासाहेब कुठे तेव्हा डोहात. किती वेळ झाला लय वेळचा झाला. आणि कुठे गेला मग बुडाला तेव्हा कसं काय तेव्हा मी बुडायला लागलो रामू राम बुडायला लागलो. आणि तू काय केलं तेव्हा मालक तुम्ही कपडे सांभाळ. मग ते कपडे टाकून त्याच्याकडे कसं काय जाऊ. अरे मूर्खा बाळासाहेबच गेला ते कपडे तुला दागिने तुला घालतो का मला घालतो. मुख्य काय आणि गौण काय हे कळायला पाहिजे का नाही. मुख्य काय होतं बाळासाहेब होतं आणि गौण काय होतं दागिने कपडे होते. मग तशीच गोष्ट असते. मुख्य काय असतो परमार्थ. परमार्थ याचा अर्थ म्हणजे काय आहे आपली अवस्था नामस्मरणाने चिंतनाने ही बदललीच पाहिजे. जाऊ द्या म्हणून द्याच्या संबंधी हे सगळं सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळी द्याची आसक्ती कमी होते माणसाची. आणि या गोष्टी अशा आहे जितक्या वाढवल्या तितक्या वाढत जातात त्या. आजही झोप जितकी वाढवली का त्याला उगाच भ्रम होतो मी मरण काय नु. आता मी रात्री 2च तास झोपले मग कुठं काय होते मला मी रोज 2च तास झोपतो काय रात्रभर तसाच राहतो नाही लागत झोप. मग माणूस काय मरतो का पण याला भ्रम होतो गिळगोळ्या खाय आमकं खाय तमकं का आज झोप कमी झाली. अरे पण तो काय मरतो काय झोप कमी झाली म्हणजे इतकी त्याला त्याबद्दलची आसक्ती राहते. असं तो भाग भरपूर झालं. तुकाराम महाराज म्हणतात न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा कळेल. देह माझा नाही देह हा पाचाचा आहे. जीवा आत्मा हा देह याचा कोणताही संबंध पोचत नाही. म्हणजे लिंग शरीर याचा अर्थ अपंचकृत पंचमहाभूत पंचप्राण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अंतकरण पात्रिक 15 आणि पंचप्राण अंतकरण चतुष्ट 19 तत्व झाले का नाही किंवा 24 होतात डबल म्हणलं तर. मग हे याला म्हणतात हे कुटुंब आणि याला जीव असं म्हणतात. ते अपंचकृतचं असतं त्याच्यावरती याचा परिणाम होत नसतो त्याचा काही संबंध पोहोचत नसतो आणि म्हणून देहाचा आणि त्याचा संबंधच पोहोचत नसतो आणि म्हणून त्याला जीव असं म्हणतात. त्याला पंचदशीत वर्णन केलं ते आता येत नाही तोंडा श्लोक. त्याला जीव असं म्हणतात आणि म्हणून त्या जीवाचा आणि देहाचा संबंध पोहोचत नाही. जळतो की नाही कोण जळतो देह जळतो का जीव जळतो. देह जळतो जीव जळतो का जळत नाही सुभाष सांग बरं. का जळत नाही ते. अरे भूमी म्हणजे आकाश वायूत असतं वायू अग्नीत असतो अग्नी जलात असतं जल पृथ्वीत असतं. त्या जलाचा परिणाम पृथ्वीवरती होतो पण पृथ्वीचा परिणाम जलावर कधी होत नसतो. जलाचा परिणाम अग्नीवर कधीच होत नसतो. तुम्ही विजत नाही का तुम्हाला नंतर सांगाल ते. आणि अग्नीचा परिणाम वायूवर कधी होत नाही वायूचा परिणाम आकाशावर होत नाही आकाशाचा परिणाम मायावर होत नाही. आणि हे पंचमहाभूत आणि याचं पंच करून झालेला जो देह तर त्या देहाचा अपंचकृत असणारा जो देव पंचतर तन्मात्रा म्हणतात ते. तर अशा जीवाच्या ठिकाणी देहाचा संबंधच पोहोचत नाही. जळणारं हे पंचकृत असतं आणि न जळणारे हे अपंचकृत असतं. त्याला तत्व असं म्हणतात. हे 24 तत्वाचे कुटुंब घरवस्तीचे
जीवात्मा त्याला असं म्हणतात। विचारसागराच्या भाषेत सांगायला ते जड जाईल, नको तुमच्या लक्षात आलं। आणि म्हणून जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याचा देहाचा संबंध पोचत नाही। प्रत्येक जन्मात अनेक प्रकारचे देह त्याला मिळत असतात। म्हणून महाराज म्हणतात, अरे हा जीवात्मा तुझा ह्या देहात आहे, पण पुढच्या जन्मात दुसऱ्यात कोणतरी जन्मात तुला जाण लक्ष 84 चुके फेरा। आणि म्हणून महाराज म्हणतात, न म्हणा देह माझा ऐसा। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देह नसताना जर तू देह माझा म्हटला तर हा तुझा भ्रम आहे। महाराज म्हणतात, भ्रम धरिसी द्याचा जसा ममत्वाचा भ्रम होतो तसा देहाच्या ठिकाणी सत्यत्वाचा भ्रम होतो। देह सत्य नाही। का सत्य नाही? सत्य कशाला म्हणतात? त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम, बाधराहित्यत्वम सत्यत्वम, बाधशून्यत्वम सत्यत्वम, अत्यंताभाव अप्रतियुक्तम नित्यत्वम नाम सत्यत्वम। जी गोष्ट कधी बाधितच होत नाही, बरं का? मग ज्याचा बाध आबाधित असतो, म्हणजे आबाधिताचा कधी बाधच होत नाही। ज्याला बाध होण्याकरता जगात दुसरी वस्तूच जन्माला आली नाही असं सत्य असतं। असा देह आहे का? असा देह नाही। असा देह सत्य जर असेल, प्रत्यक्ष प्रमाणाने देह सत्य सिद्ध होत नाही, अनुमानप्रमाणे देह सत्य सिद्ध होत नाही, आणि शब्दप्रमाणे देह सत्य सिद्ध होत नाही। बाकीचे प्रमाण सोडा। प्रत्यक्षाची गोष्ट काय? प्रत्यक्षाने काय होती गोष्ट? अरे येड्यातली येडी माणसं सांगतात प्रत्यक्षप्रमाणे देह सत्य आहे का? नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अरे एक पाता एकाच्या दहने सावध त्याग। सकाळी सांगितलं तुम्हाला, उचलणारी कोण? हीच। खांद्यावर घेणारी कोण? हीच। सरण रचणारी कोण? हीच। पेटवणारे कोण? हीच। आणि बोंबलणारे कोण? हीच। आणि पुन्हा त्यानं काय खरं नाही म्हणणार हे कोण? यांच्या डोळ्यासमोर एक पाहता एकाच्या दहने। मग तुकाराम सावध त्या कोणी? जर देह सत्य असता तर तो जळाला असता का तो? म्हणजे याचा अर्थ देह सत्य नाही। हे प्रत्यक्ष प्रमाणाची गोष्ट आहे। प्रत्यक्षाची काय द्यावे प्रमाण? प्रत्यक्षाने माणसाचा देह, अरे लहानपणापासून माणसाला भ्रम होतो मरणार आहे। नाही 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 नाही, ते आईच्या पोटातच मरून बाहेर येत असतं। आईच्या पोटात मरून बाहेर येतं ते। केव्हा मरतं ते? 7व्या महिन्यापासून त्याच्यात ब्रह्मरंध्रातून एकदा जीवानी प्रवेश केला आणि त्याला सजीवता आली का त्याचं आयुष्य सुरू होतं। पहिला क्षण, दुसरा क्षण, तिसरा क्षण, म्हणजे एक क्षण ते पहिले क्षण मागं पडत चालतात की नाही? मग जन्माला तो त्या दिवशी काय म्हणतात लोक? 9 महिने झाले आणि जन्म। मग तेवढं त्याचं आयुष्य काय असतं? 9 महिने झाले नसते का नाही? मग 1 वर्ष झालं का नाही? मग जयाचे आयुष्य दाखकुटे होय आणि बळप्रज्ञा जिरून जाय, आणि त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून महामूर्ख माणसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अशा लोकांचं येड्याचा बाजार आहे तो असा आहे। विठाल विठाल देह सत्य नाही। हां, प्रत्यक्षप्रमाणे देह सत्य सिद्धच होत नाही। अनुमानप्रमाणे देहो मिथ्या कार्यत्वात
यत्रत्र कार्यत्वम तत्र मिथ्यात्वम यथा घटवत. एकनाथ आहे की इथं? बरं आहे. एकनाथ मोठा कीर्तनकारी, फार चांगला कार्यक्रम करतो. कार्यत्वात यत्र कार्यत्वम तत्र मिथ्यात्वम. जे कार्य असतं ते विनाशाचं असतं. यथा घटा आपण पाहतो देह मिथ्याचा आहे. देह कार्य आहे की नाही? पंचभूताचं म्हणा, आविद्याचं म्हणा, जे जे कार्य असतं ते ते मिथ्या असतं. आणि मग अनुमानप्रमाणे देह मिथ्या आहे तर सत्य कसं काय म्हणतो? प्रत्यक्षप्रमाणे देह मिथ्या आहे तो सत्य कसं काय म्हणतो? आणि दुसरी गोष्ट शब्दप्रमाण, शब्दाचे उपजेते नासे नासेले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे. एक नाही हजारो प्रमाणे त्याच्या तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून देह सत्य म्हणता येत नाही. देह आधी काय अधिकाय खरा देह संबंधी पसारा. भुजगावने चोरा रक्षण से भासदसे. देह अधिकाय खरा आहे. मग देह कसा आहे? खरा नाही, देह मिथ्या आहे. देह तुम्हाला सांगितलं का अनुमान दिलं म्हणून देह मिथ्या म्हणून तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ देह खरा नाही, देह संबंधी पसारा म्हणते. बायकोला काय म्हणते ते? घराला काय म्हणते? पोराला काय म्हणते? पसारा. त्याला काय अर्थ आहे का? द्या पैसे सगळे गोळा करून माझ्याकडं. मग हां तुम्हाला काय करायचं? संन्यासाला पाहिजे तर तुम्ही बळं दिलं तरी मी त्याच्याकडे पाहायचो पण नाही. तुम्ही मला बळं दिलं मी घेतलं नाही कोणाचं कधी. तुम्हाला माहीत नाही काय ते आलं आहे का असं मत पैसे घेऊन. मला पळ तिकडं कोणाला येते मला नको देते. कुठून आलीस मला नको दे, पळ तिकडे घेऊन जाऊ द्या. काय सांग? देह आधी काय खरा. देह सत्य असू शकत नाही. सत्यत्व हे सत्यत्व आहे. एका मिथ्या अधिष्ठानावरती सत्य हा धर्म कसा राहील? देह मिथ्या आहे की नाही? देह मिथ्या आहे. मग देह मिथ्याच्या ठिकाणी सत्य तो भासू कसं शकेल? मग भासतं की नाही? भासतं. मग कसं काय भासतं? सकाळी सांगितलं नाम म्हणे येथे काही नशे बरे आणि क्षणाचे हे सर्व खरे आहे. मग देह सत्य वाटतो की नाही? आहे का सत्य? एकनाथ्य सत्य वाटतो की नाही? मग का वाटतो? का वाटतो? हा अधिष्ठान पण वाटतो का? हा अधिष्ठान सत्य असो. आम्ही काय मिथ्या म्हणलो का? तुम्हाला विचारलं का अधिष्ठान कसं आहे ते? तुम्हाला देह सत्य का वाटतो? अधिष्ठान सत्य पण देह सत्य वाटतो का?
याला ज्ञानवाचमी एक म्हणतात, अरे याला अन्योन्य अध्यास म्हणतात. अन्योन्य अध्यास वास्तविक सत्यन सत्यत्वाचा जसा त्या जीव सत्य, जीव काय मिथ्या मरणार नाही ना, पण तरी जीवाचा त्या ठिकाणी 3 ठिकाणी सांगितलं, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप. देह सत्य वाटतोय की नाही, देह चित्त वाटतोय की नाही, देह आनंद वाटतोय की नाही, आहे का ते? मग सच्चित आनंद कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे. मग परमात्म्याचं सच्चित आनंदत्व कुठं प्रतीला आलं? देहाच्या ठिकाणी. अन्याचा अन्य ठिकाणी, बरं काय, म्हणजे अभेद अत्यंत अभाव, त्याला म्हणतात अन्योन्य अध्यास. मग अशा काळात सत्यत्वाची प्रतीती देहाच्या ठिकाणी आली. आणि मग अन्योन्य देहाचं काय आहे? अनित्यत्व, जडत्व, मिथ्यात्व ते आलं का नाही परमात्म्या ठिकाणी? मी मेलो म्हणतो. मी म्हणजे कोण? आत्मा आहे ना तू. मी मेलो म्हणतो की नाही, आहे का नाही? माझं काही खरं नाही म्हणतो का नाही? मग ते देहाच्या ठिकाणचं अनित्यत्व कुठं? जीवाच्या ठिकाणी प्रतीला आलं का ते? चिदाभासाच्या ठिकाणी म्हणा तुम्ही. चिदाभास म्हणजे जीव आहे, त्याच्यापेक्षा दुसरी प्रतीती कुठं येत नाही. मग मी मेलो म्हणतो याचा अर्थ तो अमर असताना सुद्धा तो मी मेला म्हणतो याचा अर्थ मृतत्व हा देहाचा धर्म आत्म्या ठिकाणी प्रतीला आला. बरोबर आहे का? दुसरी गोष्ट काय असतं, तर जित त्या काळात चित्त तो परमात्म्या ठिकाणचा आहे. देहा ठिकाणी हा बुद्धिमान आहे, याला बुद्धीला ज्ञान होतं काय? सकाळी सांगितलं ह्या चिखलाला ज्ञान होत असतं का? चिखलात ज्ञान असतं का? नाही. विज्ञानाने शोध लावला मेंदूत ज्ञान असतं म्हणे. मेल्यावर तर मेंदू असतो, कुठं जातं मेंदूतला ज्ञान? मेल्यावर मेंदू असतो की नाही? मग कुठं जातं ज्ञान तुमचं त्यातलं ते? पण तरी सुद्धा चित्ताची प्रतीती इथं येते. म्हणजे अन्योन्य अध्यास आणि आनंद परमात्म्याचा आनंद आहे, पण तो आनंद देहाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. आणि दुःख हे शरीराचं रूप आहे, पण तरी माझं फार दुःख होतं, मी फार दुःखी, माझं दुःख कोणाला सांगू म्हणतो की नाही? म्हणजे हे तिन्ही धर्म आता ते एवढं सुटेबल सांगायला वेळ नाही ते एवढं मोठं. तुम्हाला ते त्याला अन्योन्य अध्यासात सांगितलं होतं बघा पाठामध्ये, फार रंगून सांगितलं होतं मी ते. आता हे जेवढं रंगून सांगते ते लोकांना त्रास होतो, तो जाऊ द्या. देह खरा नाही एवढी गोष्ट सांगायची. जसा देह माझा नाही तसा देह सत्य नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, देह हा सुखाचं साधन असू शकत नाही. विठाल विठाल. मग सुख कशात आहे? भोगात आहे का? भोगत्यात आहे का? भोग्यात आहे का? भोग्यात नाही, भोग्य जड आहे. भोग्यात नाही, भोगत्यात नाही आणि भोगातही नाही. भोग प्रक्रिया येते. मग सुख त्या त्रिपुटीत येतं का ते? नाही. पण वाटतं की नाही? वाटतं. देह सुखाचं साधन नाही, पण तरी वाटतं. मग असा आहे. देह सुखाचं साधन आहे, पत्नीत सुख आहे, मुलात सुख आहे, पैशात सुख आहे, प्रतिष्ठेत सुख आहे. हे सुख, सर्व सुखाची प्रतीती तिथं येते. म्हणजे याचा अर्थ ती सुखाचा आश्रय होऊ शकत नाही ती गोष्ट. त्या ठिकाणी सुख असतं का? नसतं. आता मुलाला सुख, मुलाचं लय आनंद, मुला ठिकाणी आनंद आहे का नाही? मी तुम्हाला नेहमी उदाहरण सांगत असतो. विठाल विठाल. अकरा वाजताच करायचं ना? किती वाजता करायचं? 9ला करायचं, संपायचं काय? अरे परवा आज एकादशी, ते वारकरी 6-6 तास भजन, आम्ही 4 तास भजन केलं आम्ही, गाथा भजन 4 तास 3 तास त्या वारकरी भजनात जायचो आम्ही. ते हां नाही, माझं वय झालंय, पण तुमचं वय आहे ना हे सांगा तुम्ही. तुम्हाला आता मी 4 तास करीत होतो, तुम्हाला 3 तास काय हरकत आहे का? बरं, तुम्ही म्हणताल तेवढं मी जे विठ्ठल करेन, माझं काय तसं आग्रह नाही. एवढं झालं पाहिजे ना असं माझं काय आग्रह नाही. तर सुख एका बाईला 60 वर्षांनी मुलगा झाला, तो मिलिटरीत गेला, लवकर सुगरणबाई असली तर ती मांड्याचा कोंडा करते की नाही? कमाल झाली. अरे कोंड्याचा मांडा करते. ड्रायव्हर चांगला असला तर गाडी कधी वेळेवर पोहोचते ती.
जाऊ द्या. मिलिटरीत गेला 12 वर्ष झाला, आलाच नाही. तिचं पत्र आलं, आई मी उद्या येतो. मग सगळी आता 12 वर्षांनी मुलगा भेटतो. त्या आईला एवढा आनंद झाला. म्हातारी काठी टिकीत गेले रेल्वे स्टेशनला. मुलगा खाली उतरला आणि त्या बाईनी मुलगा पाहिला. महाराज काय वाटलं असं नव्हतं तिला. अरे 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 काठी खाली टाकून डबडबल्या डोळ्याने तोंडून हात फिरला. अरे विनायक किती दिवस झाले बाबा, माया केली वगैरे अमकत. आनंद झाला असेल का त्या मुलीला, बाईला? किती आनंद झाला असेल बरं? भरपूर आनंद झाला. मग तो आनंद कशातला होता? तो मुलातलाच होते. मुलं होतं म्हणून आनंद झालं की नाही? झालं. मग आता निघाली मागं निघाली. मग बाप पुढे चालला, म्हातारी पुढे चालली. मग विनायक मागं चालली. एका मागे घरी गेले. विनायकला चांगलं खाऊ पिऊ घातलं. लय आनंद. मग आता रेल्वे स्टेशन उतरली, त्याचे मुके घेतले. तो जो आनंद आहे तो दुसऱ्या क्षणाला होता का? दुसऱ्या तासाला आहे का? तो घरी आल्यावर आहे का? 8 दिवस झाले ते मित्र इतके भेटायला आले. आई चहा कर, आई काफी कर, आई जेवण कर. म्हातारीच कंबर मोड. 8 वर्षी म्हातारी मुर्दा तिकडं होता. तेच बरं होतं. अरे काय झालं? कशात काय गेलं? जर त्याच्यात आनंद सुख असतं तर. मग ते सुख होतं का त्याच्यात? नाही. मग कसं काय वाटलं सुख? त्यात सुख होतं का? पत्नीत सुख आहे का? मुलात सुख आहे का? बजाव द्या. लाडूत सुख आहे का? गुलाबजामुन आहे का नाही? मग चहामध्ये नाही. पण चहा प्यायला जर एखादा मिशा असल्यानंतर त्या चहाला मिशा जर लागल्या, मिशा चाटितो का नाही? का चाटितो मिशा? त्याला आनंद येतो का काही दुःख होतं त्याला? मग तो चहात आनंद येतो कुठला? पत्नीत आनंद येतो कुठला? मुलात आनंद येतो कुठला? सगळ्या भोगात सुख तर नाही. मग सुख येतं कुठलं? तर ते सुख नाही, ते आत्मसुखच असतं. मग काय होतं? मग सगळ्या या गोष्टी जर याच्यापासून सुख होतं तर नाही कसं काय म्हणता तुम्ही? आता सगळ्याला कळलं असं नाही, पण एका वाक्यात सांगतो. ज्यावेळी अनुकूल वस्तू प्राप्त झाली, अंतःकरणावृत्ती स्थिर होते. ती स्थिर झालेली वृत्ती डायरेक्ट आत्म्याला टच होते. आणि ती सुखाला टच झाली का आपल्याला असं वाटतं हे सुख याच्यापासून झालं, एवढाच भ्रम होतो. पण देह हा सुखाचं साधन. मोठा विषय कवरे 8 दिवस सांगितलं तरी संपणारा विषय नाही. देह सुखाचं साधन नाही. देह म्हणजे मी नाही. म्हणजे याचा अर्थ देह मी नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल. देह माझा नाही. पुढे काय? देह सत्य नाही. देह सुखाचं साधन नाही. आणि देह म्हणजे मी नाही. म्हणून जर तुम्हाला देह मी वाटन तर तो भ्रम आहे. देह सुखाचं साधन वाटत असेल तर तो भ्रम आहे. देह सुखही नाही आणि सुखाचं साधनही नाही आणि सुखाचा आश्रय पण नाही. ते सुखाचा आश्रय होऊ शकत नाही, ते साधनही होऊ शकत नाही. देहाच्या संबंधी सुख असू शकत नाही. तसं कधी होत नाही. दगड कधी दूध देत. प्रयत्न केला तर, जरा जास्तच प्रयत्न केला तर, मग मंत्र म्हणले तर शक्यच नाही. कशी तशीच गोष्ट आहे. देहाच्या संबंधित कधी सुख आनंद असली गोष्ट शक्य नाही. म्हणून देह सुख नाही. तसं देह म्हणजे तुम्हीच नाही. देह आणि तुम्ही आत्मा हा फार भिन्न असल्यामुळे भ्रम झाला. माझा असा भ्रम झाला, सत्य असा भ्रम झाला, सुखाचं साधन असा भ्रम झाला आणि मीच देह आहे असा भ्रम झाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भ्रमदर्शी या देहाचा असा भ्रम धरू नको. मग विठ्ठल म्हण का रे वाचा. विठ्ठल विठ्ठल म्हण का? विठ्ठल का म्हणायचं? मग दुसरं राम म्हणलं तर काय होतं? नाही, विठ्ठल म्हणायचं. आपला पांडुरंग हा उपास्य दैवत आहे. मग आपण राम म्हणतो, रामही म्हणतो, कृष्णही म्हणतो. राम कृष्ण आणि पांडुरंग हे भिन्न मानतच नाहीत आपल्यामध्ये, संप्रदायामध्ये. पण आपली उपास्य देवता कोण आहे? पांडुरंग आहे, विठोबा आहे. म्हणून विठ्ठलाचं नाव घेऊन भगवान माऊली ज्ञानोबा सांगतात म्हण विठ्ठल म्हण का रे वाचा. विठ्ठल शब्दाचा अर्थ, विठोबा शब्दाचा अर्थ आहे विचा केला ठोबा, म्हणून नाव विठोबा. कार्य ज्ञान त्याचे नाव काय वेदाशी नाही ठावे, हे का नाही? मग विचा केला ठोबा आणि म्हणून नाव विठोबा. वि शब्द, वि हा काय उपसर्ग आहे. वि हा
भेद नाही, पण भेदाचं द्योतक आहे. भेद नाही सांगत पण उपसर्ग हा तो भेद प्रतिपादन नाही करीत, पण भेदाचं द्योतक आहे. पण नेहमी हा विघटन, हा वियोग आणि हा विरुद्ध ह्याच गोष्टी प्रतितीला आणून देत असतो. आणि मग याचा अर्थ म्हणजे वियोग विरुद्ध विघटन, तर याला म्हणतात म्हणजे भेद. जरी नाही म्हणलं तर भेदाचीच प्रतितीला येतं. आणि ठो म्हणजे याचा अर्थ विठोबा म्हणायचं आहे तुम्हाला, तर शब्दाचा अर्थ आहे जीव ब्रह्माचा भेद. हा त्या नी प्रतिपादन केला. आणि सांगतं या ठिकाणी त्या जीव ब्रह्माच्या भेदाचा तो नाशक आहे. आणि म्हणून विठोबा हा शब्द जीव ब्रह्माच्या भेदाचं नाश करणारा, जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारं नावात सामर्थ्य असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठ्ठल म्हणका रे वाचा. एक दुसरी गोष्ट, विठ्ठल विठोबा दोन्ही एकच असतात. शब्दाचा अर्थ आहे विज्ञानम. विद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि सत्ता. आणि शब्दाचा अर्थ काय आहे, तर ठोबा. विठोबा आहे ना, तर ठोबा म्हणजे याचा अर्थ आकार. ठोंब्या आकार, ज्यावर ज्ञान आणि सत्ता, या ज्ञानाने सत्ताने घेतलेला सगुणाचा असा आकार, त्याचं नाव आहे विठोबा. विठोबा विठ्ठल. शब्दाचा अर्थ आहे गरुड आणि ठोबा शब्दाचा अर्थ आहे अधिष्ठान, अधिकरण. आणि अशा अधिकरणाच्या ज्या गरुडावरती बसलेला आहे आणि म्हणून त्याला विठोबा असं म्हणतात. विष्णू हा गरुडवर बसलेला आहे. विष्णू एका कोशकाराचं म्हणणं आहे, विष्णू या शब्दाचं अपभ्रंश स्वरूप, कन्नडीतलं रूप विष्णू ते विठ्ठ असं रूप होतं त्याचं. तर विठचं विठ्ठ झालं आणि विठ्ठचं विठ्ठल झालं. आणि म्हणून विष्णू हाच विठ्ठल आहे अशी गोष्ट आहे. म्हणून त्याला म्हणतात विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे म्हणजे ज्ञान. आणि विदाठानम लाती गृण विदाम ज्ञानेन ठाणे लाती गृह्णाती ती इथं विठ्ठल असं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे ज्ञान. म्हणजे आज्ञान आणि म्हणजे लाती गृह्णाती, जो भक्तांचं आज्ञान हिरावून घेतो, भक्ताचं आज्ञान स्वीकारतो किंवा भक्ताचा पोशिंदा असतो. आणि म्हणून विठ्ठल शब्दाचे असे अर्थ आहेत ते तुम्हाला. म्हणून माऊलींचा आग्रह असा आहे, विठ्ठल म्हणका रे वाचा भ्रमदर्शी या देहाचा, विठ्ठल म्हणका रे वाचा पडून जाईल कलेवर. विठ्ठल उच्चारी 5 साराचं तुम्हाला सांगायचं होतं, पण आता वेळ झाली, नको जास्त सांगायला. लोक जांभळ्या द्यायला गरम झाला असं लवकर. आता असो, एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. लवकर आपला कार्यक्रम आटोपून घेऊ आपण. विठोबा या देहाचा, विठ्ठल म्हणका रे वाजा पडून जाईल कलेवर. विठ्ठल उच्चारी पासार. भगवंताचं नाम हे सार आहे, सारभूत आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम कशाचं सार आहे, संपूर्ण सृष्टीचं सार आहे, जीवनातलं सार आहे, परमार्थातलं सार आहे, संप्रदायातलं सार आहे, आपल्या जीवनातलं सार आहे.
आणि म्हणून असं तुकाराम महाराज भलकटतो संसार येथे सार भगवंत. जसं दूध असतं, दुधाचं दही होतं, दही घुसळण केलं का मग त्याचं काय होतं, लोणी होतं. त्या लोण्याला सार असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? सार 1 मिनटात संपवून टाकतो, नका जांभळ्या देऊ. तर भगवंताचं नाम हे सार असतं. सांगतो आता आलं तोंडात, तर आता काय आपण कधी सांगणं होतं आहे नाही होतं आहे. आपला दिवस गेला आहे मावळायला, घ्या हात धुवून. नको सांगू का? बरं राहू दे, बरं सांगतो, जाऊ दे, बरं राहू दे. चला सांगूनच टाकतो आता. सार असतं, साराचं सार असतं, आसार असतं आणि आसारातलं आसार असतं. तुम्ही सांगितलं, ऐकलं आहे तुम्ही. तर जसं दही असतं, दही घुसळण केलं का लोणी हे सार असतं आणि त्यात उरलेलं ताक आसार असतं. आणि त्या ताकावर बऱ्याच वेळ ठेवल्यानंतर त्याच्यावर निवळ येते, त्याला म्हणतात आसारातलं आसार. त्रिगुण हे सार, त्रिगुण हे आसार, निर्गुण हे सार. आणि सारा सार विचार हरिपाठ. मग यत्र यत्र त्रिगुणत्वम तर तत्र मिथ्यात्वम आणि यत्र यत्र निर्गुणत्वम तत्र तत्र सारत्वम. हा ते व्याप्ती त्याची, तो काय विषय नाही. मग असं जे असतं त्याला म्हणतात हे सार. तर मग जसं हे तुम्हाला लोण्याचं उदाहरण सांगितलं, तर लोणी सार आहे. त्याच लोण्याला मग ज्ञान अग्नि संपर्के कडसिलेने विवेके मग पदा आले पद आमोदास. जसं लोण्याला कड दिला का मग त्याला 2 गोष्टी येतात. काय येतं? त्या तुपाचा स्वाद येतो आणि सुगंध पण येतो. येतं का नाही? मग आता लोणी काय आहे? सार. आणि तूप काय आहे? सारातलं सार. आणि ताक काय आहे? आसार. आणि निवळ काय आहे? आसारातलं आसार. समजलं तुम्हाला आता? मग तसं हे संपूर्ण प्रपंच असतो. हा प्रपंच काय आहे? आसार. आणि त्यातले काम क्रोध वगैरे काय आहेत? आसारातले आसार, आहे की नाही? आणि ह्या सगळ्यात त्यात ह्या प्रपंचात भगवान काय आहे? सार. आणि त्या सारातलाही सार म्हणजे भगवंताचं नाम. सार 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 नाम विठोबा, नाम तुझे सार, म्हणून शोळ पाणी जपत असे वारंवार. नाम साराचे सार, शरणागत यमकिंकर, म्हणून आधी घेरे राम नामे सामा भरी हा उत्तम, नाहीतरी यम दात खातो कारकर. असं भगवंताचं नाम सारभूत आहे. आणि ते सारभूत नामस्मरण घ्यावं नामस्मरण आग्रहाने घ्यावं लागतं, बळच घ्यावं लागतं. एकदा सवय लागली का माणसाला त्याच्याकरता कथा कीर्तनं ऐकावी लागतात. आणि म्हणून नियमाने वारी करणं, कथा कीर्तनं ऐकणं, भजन करणं, पूजन करणं म्हणजे स्वतःची व्यवस्था करणं आहे. बरीच म्हातारी माणसं असतात महामूर्ख. मला जे भेटतात मी त्याला पहिलं सांगतो, शहाणा होय, पोरातून बाजूला होय, मस्त उत्तम एक रूम बहान, संडास बाथरूम खाट गादी, हातात पैसा येतो, सगळ्या गोष्टी 2-5 पैसे पाव. मी माझे मित्र बरेच तयार केले तसे. ते येडमटच आहेत खेड्यातले, त्यांना काय कळतं. ते 2-4 मी चेअरमन 2-4 बाजूला काढलेत असे. एवढे पैसे ठेव, संडास बाथरूम करून आपलं व्यवस्थित करून घे. आपल्याला काय करायचं. आणि ते पोर 4 ठिकाणी 2 ठिकाणी होतात आणि याला कोणी विचारित नाही. आणि महाराज आता काय करू, आम्ही आलो तुमच्याकडेच, आता धोतरम न पात्रम ताटीम न वाटीम. आता कुठं महाराजाकडं काय, महाराजाकडे काय करतो आता इथून काय करतो. मग जो शहाणा पुरुष, हसू नका, जो शहाणा पुरुष असतो तो आपली व्यवस्था करतो, पोरांच्या नदीने लागतो. ते येडे डोचके ते पोरलाच बंगले बांधते, याला इथं बांध त्याला तिथं बांध. आपलं काय करायचं, कोणत्या पोहात राहायचं. मग सुंदी ते ढोंगारूलात मारून काढून कशाला. अरे शरीराचा भरोसा नाही, बायकोचा भरोसा नाही, पुढं त्या काट्यांचा भरोसा घेतो. आणि ती दुसरी घरातून बाहेरून आली आहे ती गोष्ट. आज आहे ते माझं एक ते पडळकर माझा तो शिष्य आहे, तो धनगराचा माणूस आहे नगरमध्ये. आणि ते आला म्हणलं सोना जीव लावतात का. ते पुढं सरकलं मात्र खुर्ची घेऊन. ते म्हणला महाराज काय सांगू तुम्हाला. म्हणलं तुमचे पोर लय चांगले आहेत माळक. पोरं लय चांगले म्हणला.
लय पोरं चांगली. पण आता काय सांगू, काय झालं म्हणला तो ना महाराज ते सोलेमान देवळा आहे म्हणे तिथं ते पाथडीजवळ. आणि तिथली एक बाई होती म्हणे, तिथलं एक ते दृष्टांत सांगायचे म्हणे ते. मग तिनं लावले भोपळे आणि भोपळे लावले म्हणले. आणि मग ती रोज भोपळे तोडायची आणि पाथडीला विकायला न्यायची. तिला एक दिवस वेळ नव्हता, स्वयंपाकाला उशीर झाला. ती नवरे म्हणजे जाऊ ती भोपळे तोडून आणा. ते अगं मला काय त्यातलं काही कळत नाही, हे काय करायचं तो तूच बघ. नाही जा म्हणले. असं नक टोचायचं आणि पाहायचं, कडू लागलं तर नाही घ्यायचा आणि लागलं तर घ्यायचा. तिने पाठीभर भोपळे तोडले. एक भोपळा त्याला काही लिंकच लागना. त्यांनी ती एक भोपळा घेतला ना आला इकडं. ते का तुम्ही काय नाही आणले तोडून, हे भोपळा काय तुम्ही याल, हे मला काही कळलं ना म्हणले कडू आहे का गोड आहे का. आणि त्याला कडूच लागत आहे. ती बाई म्हणली नाही घोडाचा असेल पण ते शेजाऱ्याचा नाही का तू माणूस ते त्या मुर्द्याच्या म्हशीने होंगला असेल म्हणे तो. म्हणलं म्हैस सुंगले हां ती भोपळा कडू होतं म्हैस सुंगल्यावरती. त्यांनी मला त्याचं उदाहरण सांगितलं. आणि म्हणला तसा म्हणला महाराज वाजत गाजत दागिने घालून ह्या घरात घातल्या म्हशी म्हणला. आणि त्या म्हशीने हे भोपळे हुंगले म्हणला. भोपळे हुंगले ना असे कडू झाले मला कोणी विचारायला तयार नाही. हा दृष्टांत झाला. हे सांगायचं नाही मला तुम्हाला. तसं तो जसा तो स्वतःची व्यवस्था करतो तसं परमार्थ करणं म्हणजे आपल्या स्वतःची व्यवस्था करणं आहे. उद्याची व्यवस्था करणं आहे. आपल्याला मरायचं आहे, उद्या आपल्याला देह सोडून जग सोडून जायचं आहे. तर उद्याची सामुग्री बांधून घ्यायची. जास्तीत जास्त वाऱ्या, जास्तीत जास्त जप, जास्तीत जास्त साधू संतांची सेवा, जास्तीत जास्त पारायणं, जेवढं जास्तीत जास्त करता येईल पुण्य संचय करण्याचं तेवढं जास्तीत जास्त करावं. आणि भगवंताचं नामस्मरण करावं. असा माऊली ज्ञानोबारायाचा संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवला. यात जे योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचंही माऊली ज्ञानोबाराया तुकोबारायांचं आहे. काही न्यून वाटलं असेल भर घाला, आधी झाला असेल वजा करून टाका. बोलण्याच्या ओघामध्ये शब्द अपशब्द जाऊ शकतो. खेड्यातला माणूस आहे. आता मराठी माणूस म्हणल्यावर काय आहे, कुणबटम धसकटम मुळावर इकडं गाजरभर तिकडं होऊ शकतं. आम्ही काही चाकुरीतले माणसं आहेत का. पण मग आता काय असं बोलण्याच्या ओघामध्ये होऊ शकतं. एखाद्याच्या मनाला लागतो एखादा शब्द, पण काय मुद्दाम आपण ते काय बोललेलं नसतो कोणाकरता. तरी श्रोतेने मला क्षमा करावी. झाल्याशिवाय पुनश्च भोगचरणी समर्पित करू. सगळे विद्यार्थी आले, तुम्ही सगळे 2 तास माझी मराठी ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला खरोखर धन्यवाद. आणि सगळे विद्यार्थी टाळकरी मंडळी सगळ्यांची नावं घेण्यात आज आपल्याला जमतही नाही, आपल्याला पाठही नाही ती गोष्ट. आणि तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. सगळ्यांना एकच विनंती आहे, परमार्थ करा, शुद्ध करा, देखाव्याचा करू नका, लोकाकरता करू नका. लोकाकरता सगळेच करायचे, कीर्तन बिर्तन सगळे लोकाकरता करायचे. आपला परमार्थ आतली गोष्ट फार वेगळी असते, तीच आपल्याला कळते, तेच आपलं तपासतं. असं भगवंताचं नामस्मरण करा. पूर्ण श्रद्धा आहोत या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.